नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी शहरातील जिंतूर रोड येथे श्री चिंतामणी अष्टविनायक गणपतीचे मंदिर असून येथे दर्शनासाठी दररोज भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. मात्र या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं असून हे अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात यावं या मागणीसाठी आज शिवसेना शिंदे गटाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा अर्चना चिंचाणे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आलं असून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की येत्या 2 ऑक्टोबर रोजी दसरा आहे आणि श्री चिंतामणी अष्टविनायक गणपती मंदिर परिसरात मोठ्या उत्सवात दसरा साजरा केला जातो. भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात, त्यामुळे येथील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून निवेदनावर सुशीला चव्हाण, अशोक कराळे, संजय गाडेकर, ॲडव्होकेट हनुमंत सोमवंशी, विजय परताणी, रामदास वाघमारे, विकास देशमुख, वैभव पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. संस्थान गणपती चौकामध्ये जे आजूबाजूला उजव्या बाजूला आणि त्याच्या डाव्या बाजूला जे अतिक्रमण बसलेलं आहे तर ते उठवण्यासाठी आम्ही आज आयुक्तांकडे एक हे दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की साहेबांनी ते लवकरात लवकर येऊन बघावं आणि ते अतिक्रमण उठवावं. कारण त्यामुळं येणाऱ्या जणांना त्रास व्हायला आहे आणि येणाऱ्या नागरिकांना त्रास व्हायला आहे. दर्शनाला येणारे महिला आहेत, लेकरं आहेत, त्यांना त्रास व्हायला आहे. संध्याकाळच्या वेळेला तिथं लोक बसतात, येतात, जातात, त्याचा त्रास महिलांना व्हायला आहे तिथल्या. तर ते अतिक्रमणावर थोडंसं साहेबांनी लक्ष द्यावं एवढी आमची अपेक्षा आहे साहेबांकडून आणि लवकरात लवकर हे अतिक्रमण उठवावं त्यांनी. तर आत्ता सध्या नवरात्र उत्सव चालू आहे आणि गणपती आताच उठलेले, तर गणपतीचं आताच विसर्जन झालेलं होतं. त्याच्यानंतर नवरात्र उत्सव आलेला आहे. त्याच्यामध्ये आता गणपती चौक एक आहे जिंतूर रोडचा, तिथं एक हे बसलेलं आहे अतिक्रमण, खूप मोठं अतिक्रमण आहे तिथं. भाजीपाल्यावाले हो, गाड्यावाले हो आणि देवदर्शनाला येणारी खूप मंडळी असते ना, लेकरं बाळं महिला, त्यांना खूप त्रास व्हायला येण्या जाण्याला. तिथं एक बाजूलाच हौद तयार आहे, जनावरं पाणी प्यायला येते तर त्याला पण तिथं म्हणजे येतायचे ना काहीच, कारण एवढा त्रास व्हायला तिथं घाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे. एक तर नगरपालिकेच्या गाड्या चालू नव्हत्या एवढे दिवस. आयुक्त साहेबांनी एवढं लक्ष घालावं एवढीच माझी विनंती आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.